78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित आपले जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त गिले मॅडम, तसंच आपले कालिदास कदम ज्येष्ठ समाजसेवक प्रमोदजी दिवेकर, सारंगजी कुंडले, निकम मामा आणि सर्व नागरिकांना मी प्रथम हार्दिक शुभेच्छा देतो। आज सहयोग सामाजिक संस्थेमार्फत जे आम्ही कचरामुक्त अभियान सध्या 2-3 वर्ष आम्ही राबवतोय, त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही कचराकुंडी, लोखंडी तारेची कचराकुंडी बनवली आहे आणि त्यामध्ये 2 टप्पे केलेले आहेत, सुका कचरा आणि ओला कचरा, जेणेकरून लोकांना आपल्या त्या कल्याणपूर्वक काय झालं की कचराकुंडी कुठंच असल्यामुळे लोक सरळ तो कचरा रस्त्यावर टाकतात आणि रस्त्यावरून येऊन तो मध्ये येतो कचरा, त्यामुळे एक शहराची दुर्दशा निर्माण झालेली आहे आणि दुर्गंधी पसरलेली आहे। त्याकरता आम्ही ह्या अशा 2 कुंड्या तयार केलेल्या आहेत, एक सुका कचरा, ओला कचरा, आणि नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की तुम्ही यामध्ये कचरा टाका। आणि इथं जे आपले सहाय्यक आयुक्त जे गिले मॅडम आहे, बरोबर त्यांचं पण म्हणजे प्रत्येक वेळी आज मी त्यांच्याबरोबर 3 वर्ष गेली काम करतो आहे, त्यांनी आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सपोर्ट केलेला आहे आणि आम्हाला मदत केलेली आहे। जेव्हा त्यांना आम्ही कुठला विषय मांडू, कचरा संदर्भात, प्लॅस्टिक संदर्भात, स्वच्छते संदर्भात त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे। आजही ते आम्हाला इथे आलेले आहेत तेवढ्या वेळ काढून, तर त्यांचे मी आभार मानतो। आणि लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की क्रांतिकारिकांनी जे बलिदान केलेलं आहे ते बलिदान कशाकरता केलेलं आहे की आपण चांगलं राहावं, आपला देश स्वच्छ राहावा, आपला देश सुंदर राहावा आणि लोकशाही असावी देशामध्ये, ह्याकरता क्रांतिकारिकांनी बलिदान केलेलं आहे आणि आपण त्याचा विचार करून आपण तसं वागलं पाहिजे, आपण आपला देश सुंदर केला पाहिजे। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना प्रथम नमस्कार आणि आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या वॉर्डातील तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नागरिकांना शुभेच्छा। मी या दिवशी आज उत्तम सहयोग सामाजिक संस्थेतर्फे हा जो उपक्रम राबवण्यात येतो तो अतिउत्तम आहे। लोकांनी पण यासाठी व्यवस्थित ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून देण्यात यावा। आमच्या महापालिकेतर्फे वेळोवेळी गाडी येते, त्या गाडीतच कचरा टाका, किंवा इथे जरी आता अशी सोय केलेली आहे तिथे ओला आणि सुका वेगळा दिला तर खूप बरं होईल, कारण कर्मचारी आपलेच आहेत, तो पण माणूस आहेत, साफ करताना त्यांना पण खूप प्रॉब्लेम येतात। त्यांना हा संदेश आहे नागरिक साळवाल्यांना की तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करत जा। सहसा साळीमधला कचरा एकत्र येतो, त्यामुळे तो वेगळा करणे जरा अवघड जातो आणि गाडीत टाका, आपली कचऱ्याची घंटा गाडी ते त्याच्यात टाका, किंवा अशी जिथे सोय केली त्या ठिकाणी टाकत जा, त्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहील, घाण होणार नाही। आपल्याला त्या कचऱ्यापासून आपल्याला स्वतःला पण त्रास होतोय, ह्याचा विचार करावा नागरिकांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भरपूर आहे, यापुढे या अगोदरही केलं, यापुढे करतील अशी अपेक्षा आहे। त्यांचं खूप खूप धन्यवाद, त्यांच्यामुळे खूप आम्हाला हे कचरा किंवा प्लास्टिकच्या बाबतीत खूप त्यांचा सहयोग लागतो।